नमस्कार. चला तर आज आपण मसाला शेवग्याची भाजी करूया. मसाला बनवून घेतला आहे मी अगोदरच. शेंगा 2 इंच कट करून घेतलेले आहेत. सगळे सोलून घेतलेले आहेत. धुवून त्याला स्वच्छ उकडायला ठेवायचं आहे. त्यात थोडंसं मीठ घालायचं. मीठ घातल्यामुळे चव छान येते शेंगांना. शेंगा शिजेपर्यंत तोपर्यंत मी अगोदरच वाटण बनवून ठेवले होते. कांदा, लसूण, खोबरं, अद्रक, कोथिंबीर हे सर्व कांदा, लसूण, अद्रक भाजून घेऊन त्यात मिक्सरमधून वाटून घेतलेलं आहे. ते माझं रेडीमेड वाटण तयार आहे म्हणून मी डायरेक्ट घातले आहे. तुम्हाला जर बनवायचं असेल तर कांदा, लसूण, अद्रक, जिरे, थोडे धणे घालून भाजून घेऊन वाटण तयार करायचं आहे. आता हे आपलं वाटण फ्राय करून झालेलं आहे. याला चांगलं तेल सुटत आहे. व्यवस्थित तळलेलं आहे. यात छोटा चमचा हळद, कांदा लसूण पावडर 1 चमचा आणि घरचा काळा मसाला मी बनवलेला आहे. तो काळा मसाला 2 चमचे, काश्मीरी लाल तिखट अर्धा चमचा, आलं धन्याची पावडर 1 चमचा. हे सर्व चांगले मिक्स करून मंद आचेवर थोडा वेळ फ्राय करून घ्यायचे आहे. आता त्यात शेंगा शिजलेल्या घालून घ्यायच्या आहे. अगोदर मीठ घातल्यामुळे थोडे मीठ घालायचे आहे आणि 2 चमचे शेंगाचे कूट घालायचे आहे. अर्धा चमचा गरम मसाला. हे पहा आपल्या शेवग्याच्या भाजीला किती छान तर्री आले आहे. शेंगा अगोदरच उकडून घेतल्यामुळे जास्त शिजवायचं नाही. एक उकळी आली की काढायचं. वरून थोडी कोथिंबीर घालायचं आणि हे आपल्या शेवग्याच्या शेंगा रेडी आहे. तुम्ही पण नक्की ट्राय करून घ्या. अशा पद्धतीने शेवग्याची भाजी खूप चविष्ट आणि छान लागते. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब